शिरू शाहू फुले आंबेडकर या विचारधारणांनी आपल्याला 5 वर्ष शिरूरचा विकास करायचा आहे. त्यामध्ये परत ही घटना कधी होऊन देऊ नका. ज्येष्ठांना कळकळीची विनंती आहे की हे असं घडलं नाही पाहिजे. कारण जे दादांचा मान ठेवतात, जे दादांचा सन्मान करतात, पवार कुटुंबियांचा जे सन्मान करतात, त्यांच्या बाबतीत त्यांच्या श्रद्धांजलीमध्ये हे सगळं घडणं अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याबद्दल मी सर्वांची मनस्वाशी माफी मागते. आणि एकच सांगेल की मी शिरूरमध्ये नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदा मला कोणी इंट्रोड्यूस केलं होतं, ते दादांनी केलं. ते माझं मोठं भाग्य होतं. आणि शिरूर नगर परिषदेच्या वतीने मी दादांना, आपले अजितदादांना, खरं नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून पडले. आणि दादा या शब्दाचा अर्थ म्हणजे खरंच बहिणींना सांभाळून घेणारा, माणसांना सांभाळून घेणारा हा होतो. आणि दादांनी तसंच राजकारण केलं. आणि हेच राजकारणाचं मार्गदर्शन ठेवून आपल्याला पुढील 5 वर्ष शिरूरसाठी काम करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ लागेल आणि ती साथ मला कायम द्या. आणि परत शिरूरमध्ये असं काही घडणार नाही ह्याची काळजी सगळ्यांनी घ्या. दादांसाठी बोलेल तेवढे शब्द कमी आहेत. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जपला पाहिजे, हे बाजीप्रभू देशपांडे म्हणून गेले. आणि ते वाक्य त्यांच्यानंतर खरं जे लागू होतं ते फक्त आपल्या दादांना लागू होतं. एवढंच सांगेल. आणि माझी दादांना आदरपूर्वक श्रद्धांजली मी इथं व्यक्त करते आणि थांबते.